हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. आज मी सांगणार आहे कसं एकेकाळी मी पण डिप्रेशनमध्ये गेले होते आणि कशी त्यातनं बाहेर आले. हे मला सांगायचं कारण म्हणजे काय माहिती आहे का, अप्स अँड डाऊन प्रत्येकाच्या जीवनात असतात. कित्येक वेळेला बरेच लोक मला म्हणतात, नाही हो मॅडम, माझ्याच आयुष्यात असं होते, बाकी सगळ्यांचं छान आहे, नाही कोणाला प्रॉब्लेम येत नाही. अहो, तसं नसते. प्रत्येकाला प्रॉब्लेम्स येत असतात, चॅलेंजेस येत असतात. त्या क्षणाला आपण ते चॅलेंजेस कसे फेस करून फाईट आउट करून बाहेर पडतो हे महत्त्वाचं आहे. बाकी काही नाहीये. प्रत्येकाला अप्स अँड डाऊन्स आयुष्यात येत असतात. आता कितीतरी लोक तुम्ही म्हणता मला, किती पॉझिटिव्ह आहात मॅडम, तुमच्यामुळे आम्हाला बरं वाटते, अमुक तमुक. पण तुम्हाला माहीत आहे का, एकेकाळी मी पण डिप्रेशनमध्ये गेले होते. आणि कशामुळे गेले होते, काय झालं होतं, थोडक्यात आपल्याला सांगते. हे बघा, ह्या साल होता 2013 आणि फेब्रुवारीत मी रिटायर होणार होते. मी आपल्याला बोललेले आहे, मी मिरजेत न्यू इंग्लिश स्कूलमध्ये सर्व्हिस केलेली आहे आणि तिथून मी रिटायर झालेली आहे. त्यामुळे फेब्रुवारी अखेरीला मी रिटायर होणार होते आणि जानेवारी 25ला म्हणजे एक महिना आधी अचानक माझे मिस्टरांचं हार्ट अटॅकनं निधन झालं. हे बघा, रात्री आपण हसत खेळत बोललो होतो, जेवलो आणि झोपलो. ते सकाळी 5 वाजता नेहमीप्रमाणे मला जाग आली. बघते ते हे नाही आहेत गादीवर. मग कुठे आहेत बघितलं की बाथरूमला जाऊन बाहेर येताना असे पडलेले होते ते पॅसेजमध्ये. अचानक इट वॉज शॉकिंग. म्हणजे काही ध्यानी मनी नसताना, आता एखाद माणूस आजारी असतो, दवाखान्यात ॲडमिट असतो, तसं असलं की थोडंफार तरी आपल्याला मनाची तयारी असते. इथे तसं काही नाही आहे. मला एकदम कळेना काय करायचं. आणि आम्ही दोघं, माझ्या मुलाला नोकरीमुळे तेव्हा तो चाळीसगावला, जळगाव जिल्ह्याचे चाळीसगावमध्ये त्याची पोस्टिंग होती. मी आपल्याला सांगितले, तो क्लास 1 अधिकारी आहे. त्याचे वेगवेगळे जिल्ह्यातनं बदली होते. 3 वर्षांनी एकदा जिल्हा बदलतो. त्यामुळे त्यावेळी तो जळगाव जिल्हे चाळीसगावला त्याची पोस्टिंग होती. मग अचानक पहाटे 5 वाजता मला कळत ना काय करायचं म्हणून लगेच आमचे खाली मिरजे देशपांडे वहिनी राहतात, त्या तहसीलदार म्हणून रिटायर झालेल्या, एकदम खूप आधार असा. त्यामुळे लगेच मी त्यांना फोन केला, असं लगेच या म्हणून. आमचे खाली त्या लगेच त्या आल्या, त्यांचा मुलगा आला. मग हे सगळं बघितलं. मग आम्ही, माझा एक मामेदीर आहे मिरजेत, मोहन वाटवे म्हणून, आता तो नगरसेवक सुद्धा आहे, त्याला फोन केला असं असं झाले म्हणून. मग तो ताबडतोब आला. मग त्यांना सगळे सूत्र आपल्या हातात घेतली. माझे मुलाला फोन केला. त्यानं म्हणाला, त्याला काय सांगायचं, असं असं हो म्हटलं आहे तसं सांगायचं, उगीच कशाला. तो पण लगेच, आणि त्याचे कलिग्स पण काही काही त्याच्याबरोबर आले. मग ह्याच्यानंतर हे अचानक झाल्यामुळे हे सगळं झालं. मग सारखी माणसं भेटायला येणार. आता साहजिकच आहे, भेटायला येतात, खूप अशी माणसं भेटायला यायची आणि बोलायचं त्याच्यामुळे का नाही मला एकदम असं काय झालं कळेना. लगेच मिरजेतले चव्हाण डॉक्टरांकडे मुलगा घेऊन गेला. ते म्हणाले एकदम BP शूटआउट झालं होतं. आणि त्यांना सगळं मुलांना सांगितलं काय काय झाले. ते म्हणाले हां ह्याच्यामुळे झाले. लगेच ते कमी व्हायला गोळी दिली.
पण त्यांच्याकडे का नाही, खरं तर ॲडमिट करून घेणार होते ते, पण तेव्हा ॲडमिट केलं की त्यांच्याकडे स्पेशल रूम काही नव्हती, म्हणून ते म्हणाले गोळ्या दिल्या, झोपेच्या गोळ्या, म्हणजे अशा झोपेच्या त्या ह्या सगळ्या, आणि सगळं जाणून घेतल्यावर दिल्या. मग दुसऱ्या दिवशी यायला सांगितले. दुसऱ्या दिवशी गेलो आम्ही. मग ते म्हणाले हे ना आता एन्व्हायरमेंट बदल करायला पाहिजे, इथेच ह्या असल्या तर हे चालू असणार आणि नॅचरलिटीज लोक येणार भेटायला, बोलायला आता होय. त्यामुळे तुम्ही काहीही विचार करू नका, तुम्ही ताबडतोब तुम्ही काम करता तिथे त्यांना घेऊन जावा आणि तुमचं सगळं पुढचं काय आपलेच असतात की दिवस, तर हे सगळं तिथे करा म्हणाले. इथे आम्ही ॲडव्हान्स दिलं होतं सगळे कार्याचं, तर ह्याचं तर सगळं झालं. पण तो म्हणाला जाऊ देत, मला आई व्यवस्थित व्हायला पाहिजे किंवा कोण काय म्हणते ह्याच्याबद्दलही नाही आहे, त्यामुळे आम्ही सांगितलं नाही. आणि तो मला घेऊन चाळीसगावला गेला. तिथे पण त्याच्या ऑफिसच्या बायका वगैरे भेटायला, तो म्हणाला कोणी भेटायला जायचं नाही तिला, असं असं झालं म्हणून बिलकुल डॉक्टरांनी सांगितले कोणालाही भेटू देऊ नका म्हणून. आणि ह्याच्याशिवाय ब्रह्मकुमारीसला मी रेग्युलरली जायला लागले. तर रोजची मुरळी ऐकल्यावर त्या मुरळीनं का नाही हे खूप फायदा झाला माझा. त्यामुळे हळूहळू, आणि माझ्या मुलानं मेनली काय केलं, कोणाचे फोन आले तरी अगदी इम्पॉर्टंट, अगदी जवळचे असले तर मला द्यायचा, नाही ते मला फोन देतच नव्हता. असं जनरल कोणाचे आला तर नाही द्यायचा, अगदी महत्त्वाचा असला तर मला द्यायचा. किंवा त्याला वाटते ओके ही लोक पॉझिटिव्हली बोलतात, तिला कन्सोल करतात. फॉर एक्झाम्पल लंडनमधला आमचा विद्यार्थी प्रदीप इंगळेचा फोन आला होता, असे किंवा माझ्या भावाचा फोन, असे फोन असला तरच तो मला द्यायचा, नाही ते बाकीचे फोन सगळे तो अटेंड करायचा. माझ्या हातात फोन पण नव्हता तेव्हा, म्हणजे दिलानच नाही त्यानं, उगीच नको म्हणून, आला की उचलायला पाहिजे तुला, असं सगळं झालं. म्हणजे हे सगळेच ना मग एवढा एक मी, आणि ह्याच्यापेक्षा हे बघा अडाणी लोक पण किती शहाणी असतात. म्हणजे चाळीसगावला आमच्याकडे कामाला मावशी यायच्या, त्या मला काय म्हणाल्या, अहो ताई आपलं तर काही वय झालेलं आहे. म्हणजे त्या पण, त्यांचे मिस्टर पण गेले. हल्ली आपण बघतोय एवढ्याला लहान मुली ह्यांचे मिस्टर जातात, मग म्हणजे हे बघा किती ज्ञान, अगदी अडाणी धुणा भांडी करणारी बाई सांगते. मग आणि एकदा गेलेला माणूस ताई परत येतो का? हे बघा परत येत असला तर आपण किती दुःख केलं, किती रडलो, काही केलं तरी ठीक आहे. तो माणूस परत येत असला तर, तो माणूस काही परत येत नाही. दुःख केलं की आपल्यालाच आजारपणा येतील, आपले मुलांना त्यातनं आणि त्रास होईल. मग आपण सावरलं नाही तर, आता आपल्याला सावरायला कोण आहे हे आपण विचार करायला पाहिजे. आपण मोठे आहोत, आपले काही आई नाही, वडील नाही आहेत, आता कोणी नाही आहेत. मग आपल्यापेक्षा मोठं कोणी नाही आहे आपल्याला सावरायला. मग आपण आपल्याला सावरायला पाहिजे का नाही? हे बघा किती तिनं मला सगळं असं समजावून सांगितली. खूप काळजी घ्यायची ती पण माझी. हे सगळेच नका नाही, हळूहळू महिना 2 महिन्यानं मी एडजस्ट झाले. मग ह्याचे नंतर मला बिझी राहणं हे गरजेचं होतं, म्हणून मी चाळीसगावला असताना तिथे सुद्धा 2 वर्ष एका इंग्लिश मीडियम का, म्हणजे इथे मी रिटायर झालेली होते नुकतीच, आणि जूनमध्ये तिथे मी 2 वर्ष एका शाळेत टीचिंग करायला लागले. नो डाऊट सर पण खूप चांगले होते. मला ते घेऊन जायला गाडी पाठवायची, घरी आणून पोचवायची व्यवस्था होती. त्यामुळे बिझी राहायचं ठरवलं मी.
मग परत मला ते मुलांशी इंटरॅक्ट करून, मुलांशी बोलून, आणि का म्हणजे घरात पण आम्ही दोघंच होतो, मुलगा आणि मी. तो कामाला गेल्यावर मी एकटीच की, दिवसभर मी घरात बसून काय करणार. त्यामुळे मी तिथे पण 2 वर्ष नोकरी केली. म्हणजे 58ला रिटायर झाले होते, 60पर्यंत. हे नोकरी मी कशासाठी केली, तेव्हा मला बिझी राहायला पाहिजे होतं. शाळेत गेलं की कसं आल्यावरही तिथले पेपर चेकिंग म्हणा, काही तर हे असते, आणि बाकीचा वेळ घरातला होता ना. असं करून मी हे ना बाहेर आले. म्हणजे मला काय म्हणायचं आहे, प्रत्येकाचे जीवनात अप्स अँड डाऊन्स असतात, आणि शेवटी हेतनं बाहेर पडायला आपल्या मनाची तयारी पाहिजे. डॉक्टरही पण नंतर मला टेस्ट केलं की मला बीपी नव्हता, काहीही नव्हतं. फक्त 1 ते 7 दिवसाची झोपेची गोळी, मन शांत राहायला काही अशा गोळ्या दिल्या. मग बाकी काहीही नाहीये. तुम्ही त्यांची जागा बदला म्हणाला. इथे ह्या एन्व्हायरमेंटमध्ये असल्या की हेतनं त्या बाहेर पडणार नाहीयेत लवकर. त्यामुळे प्रत्येक गोष्टीला का नाही आपणच जबाबदार असतो. कुठल्याही गोष्टीला आपण दुसरेवर दोष देऊन नाही चालणार. त्यामुळे आपली काळजी आपण घ्यायला पाहिजे. कधी काही, आणि कधी कोणालाही कधी काही होऊ शकते, पण हेतनं बाहेर पडण्याचं पण मोठी जबाबदारी आपली. बाकी सगळे मदत करतात, डॉक्टर्स असतील, आपली माणसं असतील, सगळी. पण आपण मेन आहोत, आपण विचार करायला पाहिजे, आणि ह्या गोष्टीतनं आपण बाहेर पडू शकतो. हॅव ए गुड डे.